सर्वे बिनधास्त कमवा, सर्वांना पोट आहे, तुम्ही करा. पण जर आमचा महाराष्ट्र आहे, पहिला हक्क आमचा आहे. जर आम्ही कमवत असेल ना तर आम्हाला पाठी खेचू नका. यांना चिकनचा वास येतो, या गुजराती लोकांना चिकनचा वास येतो की चिकन विकते. यांना हे नाही कळलं की मुंबईमध्ये येणार तर तुम्हाला पैसे कमवायचे, ते बरोबर कळलं तुम्हाला. ते आली. तुम्हाला काय वाटतं, रस्त्यावरती लोक पैसे घेत नाही? लोक पैसे नाही घेत. करप्शन तुम्हाला माहिती कुठे चाललंय? तुमच्याकडनं पण पालिकेने काय मागणी केली? हे बघा, मी पालिकेला स्वतः बोलत होती की मला एवढा त्रास देण्यापेक्षा 20-20 दिवस बंद धंदा ठेवण्यापेक्षा दिवाळी, आपण काय विचार करतो दिवाळीला की घरात माझा पैसा आला पाहिजे. माझा धंदा बंद केलाय ताई, माझी काय हालत झाली असेल? माझी मम्मी रडत होती, माझी काय हालत झाली असेल विचार करा. हा, ते तर ऐका तुम्ही. माझं मम्मी आहे, 2 भाऊ आहे, पप्पा नाहीये. ठीक आहे, तर दिवाळी बंद, नवरात्री बंद. रवींद्र चव्हाण सरांच्या ऑफिसला गेली पण ते काय भेटले नाही, कारण की त्यांचं नमो ते रमो काय ते त्यांचं चालू होतं. एवढं मी डिप्रेशन मध्ये गेली ना, की मला आता कुठून तरी मदत भेटेल का. माझी मागणी एवढीच होती. पहिले माझं 1 मिनिट ऐका दादा. हे झालं, तिथून मला इथे आणलं. तिथून काय केलं, हे बघा, हा जो ब्रिज आहे, तिथून फोटो टाकला की हिच्या इथे स्टॉल आहे, इथे स्टॉल आहे, इथे स्टॉल लावला, तर इथून फोटो गेला. केडीएमसी वाला आला, माझ्याकडे पूर्ण व्हिडिओ प्रूफ सोबत. पाहिजे तर मी पण ते पण दाखवेन. हे तुझी गाडी तोडून टाकेल, गाडी काढीतून. मुलीशी बोलायची ही पद्धत आहे. पण मराठमोळ्या डोंबिवलीमध्ये मराठी तरुणीला व्यवसाय करून दिला जात नाही. आता मला काय बोलला एक मराठी माणूस, काय बोलला जेव्हा मी या रस्त्यावर आली, मला काय बोलतो, 30 वर्षापासून मराठी माणूस झोपलेला का? हा, केली ना दादा, एक जागेवर नाही गेली, खूप जागेवर गेली. हा, माझं म्हणणं काय, मला काय बोलले, परवा मी जेव्हा गेली 2 दिवसापूर्वी जे गेली मी वॉर्ड ऑफिसर कडे, तर मला वॉर्ड ऑफिसर काय बोलतो की 150 मीटरच्या आत कुणी गाडी नाही लावायची. 150 मीटरच्या आत कुणी गाडी नाही लावायची. सिलेंडर आहे तुमच्याकडे, स्फोट झालं. मी काय म्हंटल, माझ्या बाजूला फ्रँकीवाला आहे, त्याच्या बाजूला शोरमावाला आहे, हिचा 2 वडापाववाले आहेत, फ्रँकीचे 2 गॅस चालतात. हे कुठून आले? स्फोट माझ्याच इथे होईल. तुमची आता मागणी काय सांगा? मला दादा आले, दादानी खरंच मला खूप मदत केली. अविनाश जाधव जे आहे ते आमच्या सारख्या माणसांसाठी उभे राहणार आहेत. काल तुम्ही तर ऐकलंच असेल ते काय बोलले, बरोबर ना? मला काय बोलले, इथे तू टपरी टाक बोलले, इथे तू टपरी टाक. दादा बघा, माझ्याकडे पैसे नाहीयेत की टपरी मी लगेच उभं करेल. मला कुठून तरी लोन घ्यावं लागेल, कर्ज घ्यावं लागेल, मग मी टपरी उभी करेल आणि मी टाकेल. पायावर चाकू पडलाय, घाबरून इथून फोटो काढेल का, तिथून फोटो काढेल का, पायावर चाकू पडलाय, उभं राहता येणार. तुम्हाला दाखवून देते, ही खोल जखम आहे. पालिकेने काय पैसे मागितले का? कारण तुम्ही मी ते सांगते, 300 रुपये दिलेत. मी तुम्हाला एक सांगते. मी पालिकेला बोलत होती, जेव्हा जे केडीएमसी वाले येत होते, मी त्यांना बोलत होती की माझ्याकडून तुम्ही पावती घ्या, जसं बाकीच्या लोकांकडून घेतात, जेणेकरून मला त्रास नाही होणार. तर ते बोलले नाही, तुझ्याकडून पावती नाही घेणार, तू आज पावती देशील, उद्या माईक वर बोलून दाखवशील, मग ही भीती दाखवली मला. हे बघा, पैसे घेतात, ज्यांचं मी नाव नाही सांगणार, सर्वांचे पोट आहेत. माझं लास्ट म्हणणं काय आहे माझं, हे जे सर्व जे कमवतात ना, हे लोक जे सर्व जे कमवताय ना, सर्वे बिनधास्त कमवा, सर्वांना पोट आहे, तुम्ही करा. पण जर आमचा महाराष्ट्र आहे, पहिला हक्क आमचा आहे. जर आम्ही कमवत असेल ना तर आम्हाला पाठी खेचू नका. यांना चिकनचा वास येतो, या गुजराती लोकांना चिकनचा वास येतो की चिकन विकते. यांना हे नाही कळलं की मुंबईमध्ये येणार तर तुम्हाला पैसे कमवायचे, ते बरोबर कळलं तुम्हाला.